हाय फ्रेंड्स, आज आपण रेशांचे तांदळाचे खिची पापड ही रेसिपी पाहणार आहोत। मी दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पीठ कसं उकडायचं ते दाखवणार आहे। एकदम सोपी पद्धत आणि पटकन होणारे। अगदी तुम्ही एकट्या जरी असाल ना तरी पण 1 किलोचे पापड तुम्ही सहज करू शकाल। एवढी छान टिप्स आणि ट्रिक्स सह घेऊन आली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो। हे बघा, मी एक किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे। अशा प्रकारे मोजून घेतलं आहे भांड्याने। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून 8 तास सावलीमध्ये वाळवून दळून आणले होते। त्याच पातेल्याच्या मापाने मी 1.5 पातेलं पाणी घेणार आहे। हे बघा, 1.5 पातेलं पाणी घेतलं आहे। तुम्ही जर वाटीने करणार असाल तर 1 वाटी पीठ घेतलं तर तुम्हाला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर मी जिरे टाकले आहे 2 चमचे, 1 चमचा मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे, तुम्हाला जसं हवं असेल तसं। 2 चमचे तीळ टाकले आहे पांढरे, आणि पापडखार 1 चमचा टाकला आहे। पापडखार येथे तुम्ही नाही वापरलं तरी तुमचे पापड छान फुलणार आहेत, पण पापडखारने छान स्वाद पण येतो आणि कुरकुरीत पापड होतात। आपण पीठ उकडून घेणार नाही आहोत मैत्रिणींनो। ही बघा, एकदम साधी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आहे। मी पीठ उकडून घेतले आणि घमेल्यामध्ये बघा, पाणी उकळून घेतलं आहे आणि घमेल्यामध्ये मी पीठ टाकून थोडं थोडं असं बघा पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। म्हणजे जे आपण पातेल्यामध्ये करतो की नाही, मग ते खाली पातेल्याला लागतं, करपतं, चिकटतं, वाया जातं पीठ। तुम्ही जर अशा पद्धतीने जर पापड केले ना तर तुमचं पीठ अजिबात वाया जाणार नाही आणि पाण्याचं प्रमाण पण योग्य होईल तुमचं अगदी। जरी कसं असतं, तांदळावर पण अवलंबून असतं, काही तांदळांना जास्त पाणी लागतं, काही तांदळांना कमी पाणी लागतं। मग त्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच खुसखुशीत, कुरकुरीत, क्रिस्पी असे पापड तयार होतात। मी हे एकटीनेच केले आहेत 1 किलोचे। तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही अर्धा किलोचे करू शकता, किंवा तुम्ही सुरुवातीला करताना 1 वाटीचं प्रमाण पण घेऊ शकता। मी त्याचं पण सांगितलं आहे तुम्हाला 1 वाटीचं, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला 1 वाटीचं पण प्रमाण देणार आहे। हे बघा, आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळून घेणार आहोत। पाणी अगदी छान उकळलं आहे आणि त्यामुळं ते पीठ आहे ना आपले छान फुलणार पण आहे मैत्रिणींनो। एवढे सुंदर पापड होतात की नाही, की तुमचे जे बॉबी असतात की नाही त्याच्यासारखी चव लागणार आहे। मग चला, पटापट अशा प्रकारे रेसिपी करा, आणि पापड कसे झाले ते मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। हे बघा, आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असं एकत्र करून घेत आहोत। गरम आहे, जर तुम्ही हाताने जर मिक्स केलं तर तुम्हाला चटके बसू शकतात। मग तुम्ही असं उलटण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने एकत्र करू शकता। खूप सुंदर तयार होतं बघा। त्यानंतर राहिलेले मी सर्व पाणी टाकत आहे, कारण सर्व पाणी लागणार आहे। माझा जुना तांदूळ आहे रेशनचा, त्यामुळे पूर्ण सगळं पाणी त्याला लागणार आहे, त्यामुळे मी सगळं टाकलं। तुम्ही थोडं थोडं घालून ते छान असं मिक्स करून घेऊ शकता। तुम्हाला हे पीठ आत्ता गॅसवर ठेवायची काही आवश्यकता नाही आहे, कारण आपण पाणी छान असं उकळून घेतलं आहे। खूप सोपी पद्धत आणि करायला पण एकदम झटपट होणार आहे। आणि मी 2 प्रकार तुम्हाला उकडण्याचे दाखवणार आहे। तुम्हाला जी सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तुम्ही जर पातेल्यात उकडलं तर तुम्ही 25 मिनटं तुम्हाला उकडायला लागेल। हे बघा, मी झाकून ठेवलं होतं अर्धा तास। त्यानंतर अर्ध्या तासानंतर बघा, पीठ आपलं छान अजून गरम आहे, म्हणून मी सुरुवातीला उलटण्याच्या साहाय्याने ते हलवून घेते, आणि नंतर मी फुलपत्राच्या साहाय्याने छान असं स्मॅश करून घेते आहे। म्हणजे गुठळ्या वगैरे असतील त्या मोडून घेते। तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या साहाय्याने पण तुम्ही त्याच्या गुठळ्या आहे त्या मोडू शकता। खूप छान असं एकत्र एकजीव होतं। तुम्ही असं एकत्र एकजीव केलं ना तर तुमचं पापड छान फुलणार आहे। हे बघा, नंतर आपण छान मळून घेतल्यानं असे गोळे तयार करून घेतले। सर्व गोळे तयार आहेत। मी आता 3 गोळे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आणि चाळणीमध्ये मी 3 गोळे ठेवले आहेत। झाकण ठेवणार आहे त्याच्यावर। मी 25 मिनटं छान असं उकडून घेणार आहे पीठ। बघू शकता आपण 25 मिनटानंतर आपलं पीठ छान असं उकडलं गेलं आहे। त्यानंतर तोपर्यंत मी सर्व राहिलेलं पीठ आहे ते कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। कुकरचा जो डबा आहे त्याला मी पांढरं स्वच्छ कापड लावलं आणि त्यामध्ये राहिलेले सर्वच गोळे त्यामध्ये ठेवून छान असं कापडाने गुंडाळून घेणार आहे, आणि कुकरमध्ये मी
त्याला 3 शिट्ट्या देणार आहे. 3 शिट्ट्यामध्ये छान पीठ उकडलं जातं. कमी वेळात होतं आणि झटपट होतं मैत्रिणींनो. हे बघा, तोपर्यंत जे आपण पातेल्यामध्ये शिजवलं होतं ते पीठ मी फुलपात्राच्या साहाय्याने एकत्र करून घेते आहे. गरम आहे त्यामुळं आपण हाताने ते करू शकत नाही. असं तुम्ही ग्लासने किंवा तांब्याने पण करू शकता. असं एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान पापड फुलतो. अशा प्रकारे तुम्ही जर छान व्यवस्थित मळून घेतलं तर. आणि चव पण खूप छान लागते पापडाची. अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. नंतर बघा, आपलं पीठ अजून कोमट आहे. छान असं आपण हाताने मळून घेतो आहे. तेलाचा वापर मी आत्ता करते. अजूनपर्यंत मी तेलाचा वापर केला नव्हता. कारण तेल जर वापरलं तर पापडाला नंतर खूपच असा वास येतो तेलाचा. म्हणून आपण जास्त वापरणार नाही. थोडंसं वापरायचं आहे, कारण जे पीठ आहे ते हाताला चिकटतं. हे बघा, अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतला. आता मी त्याच्या गोळ्या तयार करून घेते आहे सर्वच. तुम्हाला ज्या साईजचा पापड हवा आहे त्या साईजचे तुम्ही गोळे तयार करू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी 2 गोळ्या तुम्हाला करून दाखवल्या. त्यानंतर माझ्याकडे पापडाचं मशीन आहे. त्यामध्ये मी दुधाची पिशवी अशा प्रकारे कट करून घेतली. त्यामध्ये बघा, आपण असं प्रेस करणार आहोत. बघू शकता आपण. बघा किती छान अगदी झाला आहे पातळ. गरम गरम जर तुम्ही केले ना पापड तर अजिबात वेळ लागत नाही. तुम्हाला जर मदतीला कोण असेल ना तर तुमचे 1 किलोचे पापड 1 तासात तयार होतात. हे बघा किती सुंदर पातळ पापड आपला तयार झाला आहे. मी दुसरा पण पापड तुम्हाला मशीनमध्ये प्रेस करून दाबून दाखवते. बघा, अशा प्रकारे खूप सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण अशा प्रकारे 3 वेळा तो पापड फिरवून घेतला आहे. जेवढा तुम्हाला पातळ हवा आहे तेवढा. बघू शकता आपण किती पातळ झाला आहे. आणि प्लॅस्टिकच्या पेपरवर मी टाकलं आहे. तुम्हाला मी आता लाटून पण दाखवते. बघा, गरम गरम किती छान लाटलं जातं. अगदी सहज पीठ पसरतं. तुम्ही डिशच्या साहाय्याने करू शकता. पण मला ते खूप हे वाटतं, म्हणजे पटकन होणार नाही. मला असं पटकन काम होणारं आवडतं. त्यामुळे मी अशा साहाय्याने करते. मी बेलण्याने नाही लाटले. मी सर्व पापड प्रेसच्या मशीनमधूनच काढलेत. बघा, आपले पापड छान वाळले आहेत. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये पण हे पापड वाळवू शकता. बघा किती सुंदर झाले आहेत पापड आपले. आणि चव पण खूप सुंदर या पापडाची. अगदी तुम्ही बॉबी खाता ना तशी चव लागते या पापडाची. बघा किती सुंदर झाले आहे. 3 दिवस मी उन्हामध्ये 1 दिवस घरात वाळवले आणि 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवले आहेत. तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये पण वाळवू शकता. त्यानंतर मी तुम्हाला पापड पण तळून दाखवते. त्यासाठी मी अगोदरच कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये छान गरम तेल करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर आपण छान पापड तळून घेणार आहोत मैत्रिणींनो. खूप सुंदर खुसखुशीत क्रिस्पी. अजिबात तेलाचा वापर आपण केला नाही आहे इथे. खूप सुंदर. बघा किती दुप्पट आपला पापड फुलला आहे आणि कुरकुरीत झाला आहे. मी दुसरा पण पापड तुम्हाला तळून दाखवते. अगदी एवढ्या पापडाचा अगदी मोठा पापड. बघा केवढा मोठा झाला आहे पापड आपला. बघू शकता आपण किती सुंदर फुलला आहे आणि चव पण एकदम अप्रतिम लागते या पापडाची. सर्व तुम्ही आवडीने खाल. 2 वर्षासाठी तुम्ही छान वाळवून ठेवले ना तर 2 वर्ष या पापडांना काही होत नाही. पण त्याला ऊन द्यावं लागतं थोडंसं तरी. हे बघा, तिसरा पापड पण तुम्हाला दाखवते. किती छान बघा फुलला आहे आणि पटकन फुलतो आहे. अगदी दुप्पट तिप्पट होतो आहे. तुम्हाला जर पापडखार जास्त वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. त्याने पण पापड छान फुलतो. आणि नसेल वापरायचा तरी पण तुम्ही तो स्किप करू शकता. त्याने पण पापड छान होतात पण जास्त फुलत नाही, एवढंच फरक होतो त्यामध्ये. त्यानंतर बघा आपण आता पापड तुम्हाला दाखवते आहे किती छान झाले आहेत. आणि तुम्हाला नंतर मी हातावर पण तुम्हाला हे करून दाखवते. अजिबात तेलकट, त्याला तेल राहत नाही शिल्लक. बघा किती सुंदर झाले आहेत आपले तांदळाचे किच्चे पापड. 2 प्रकारे मी कसे उकडायचं पीठ ते दाखवलं आहे. एकदम साधी सोपी पद्धत. अगदी तुम्ही एकट्या जरी असाल तर निम्म पीठ शिजवून अशा प्रकारे करू शकता. बघा किती क्रंची झाला आहे पापड आपला. बघा, आणि तुम्हाला दाखवते मी ते हाताला अजिबात तेल लागलं नाही. हा पापड अजिबात तेलकट पण राहत नाही. बघा कसलं तेल नाही राहिलं. अशा प्रकारे तुमच्यासाठी मैत्रिणींनो किचे पापडची रेसिपी आणली आहे.
आणि अशा प्रकारे करून बघा. माझा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट करायला विसरायचं नाही आहे मैत्रिणींनो. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.